या मंदिरातील शिवलिंग देखील काही काळासाठी का होईना पण पाण्यामध्ये असतं. नमस्कार, मी निखिल. गाथा शिवालयांची या सिरीजच्या 15व्या भागामध्ये आज आपण जाणून घेत आहोत गाथा अमृतेश्वराच्या मंदिराची. अहिल्यानगर जिल्ह्यातील रतनगडाच्या पायथ्याशी असलेल्या रतनवाडी गावामध्ये हे अमृतेश्वराचं शिवालय आहे. 9व्या आणि 10व्या शतकामध्ये शिलाहार राजा झंज याने गोदावरी ते भीमा याच्या दरम्यान असलेल्या मुख्य आणि उप अशा एकूण 12 नद्यांच्या उगमस्थानी शिवालयांची निर्मिती केली. त्यापैकीच हे एक अमृतेश्वराचं मंदिर. अमृतेश्वराच्या या मंदिराला बघितल्यानंतर तुम्हाला हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराची आठवण होईल. या मंदिराला देखील पूर्व आणि पश्चिम या दोनही बाजूंनी प्रवेशद्वार आहेत. आख्यायिकेनुसार समुद्र मंथनातील 14 रत्नांपासून या अमृतेश्वराच्या मंदिराची निर्मिती झाल्याचं सांगितलं जातं. या मंदिरावरील समुद्र मंथनाचा जो शिल्पपट आहे तो इतर सर्व मंदिरांपेक्षा अधिक सुबकतेने कोरलेला दिसतो. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जे शिवलिंग आहे ते पावसाळ्यामध्ये पाण्यामध्ये असतं. मंदिराच्या पुढे विष्णुतीर्थ नावाची पुष्करणी आहे. तिथूनच पुढे प्रवरामाई प्रवाहित होते.